देशाचे प्रधानमंत्री सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांची सबका साथ सबका विकास ही संकल्पना अधिक बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून आज देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी संसदेत जो अर्थसंकल्प मांडला हा सर्व घटकांना समावेशक, सर्व घटकाच्या विकासासाठी अशा पद्धतीचा अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या देशात राहणारा सर्वसामान्य व्यक्ती याला जवळजवळ 12 लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न हे त्या ठिकाणी करमुक्त करण्यात आलेलं आहे। आपण सर्वजण जाणतो की जगामध्ये संशोधनाला फार महत्त्व आहे। संशोधनाच्या माध्यमातून, रिसर्चच्या माध्यमातून अनेकांनी फार प्रगती त्या ठिकाणी केलेली आहे। याच्यामध्ये आपला देश देखील कुठे मागे राहू नये याच्याकरिता, रिसर्च करता, संशोधनाकरिता जवळजवळ 20,000 कोटी रुपयाची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे। नवीन संशोधक, बालवैज्ञानिक, नवीन वैज्ञानिक, युवक त्यांच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी 50,000 पेक्षा जास्त अटल टिंकरिंग लॅब ह्या संपूर्ण देशभरामध्ये निर्माण करण्याचं काम देखील ह्या बजेटमध्ये त्या ठिकाणी हातात घेण्यात आलेलं आहे। आज आपण जर बघितलं तर भारताला जागतिक बायोफार्मा उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी पुढील 5 वर्षामध्ये 10,000 कोटीची तरतूद देखील आपण फार्मा या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी केलेली आहे। एप्रिल 2025 पासून सुरू झालेल्या इलेक्ट्रॉनिक्स घटकांच्या उत्पादन योजनेला गती देण्यासाठी बजेटमध्ये 40,000 कोटी रुपयाची त्या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे। रेशीम, लोकर, ताग, मानवनिर्मित तंतू या नवीन काळातील तंतू यासारख्या नैसर्गिक तंतूमध्ये स्वावलंबी होण्यासाठी राष्ट्रीय फायबर योजना ही देखील ह्या बजेटमध्ये त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। पुढील 5 वर्षात 20 नवीन राष्ट्रीय जलमार्ग सुरू केले जातील, ज्याची सुरुवात ओडिसातील NW5 पासून हे जलतरण खनिज समृद्ध शहरांना आणि कलिंगनगर सारख्या औद्योगिक क्षेत्रांना त्या ठिकाणी जोडणार आहेत। आणि 5 वर्षाच्या कालावधीमध्ये शहर आर्थिक क्षेत्रासाठी म्हणजे CER या 5,000 कोटी रुपयांचं वाटप देखील या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे। आणि पर्यावरण पूरक अशी हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर देशात 7 ठिकाणी तयार करण्यात येणार आहे। आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रासाठी मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद याचा देखील त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। देशातल्या 15,000 माध्यमिक शाळा आणि 500 महाविद्यालयांमध्ये त्या ठिकाणी कंटेंट क्रिएटिंग लॅब, आता आपण सर्वजण बघतो की कंटेंटच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण सर्वजण प्रयत्न करत असतो, परंतु हा कंटेंट युजफुल असला पाहिजे, सकारात्मक असला पाहिजे आणि त्या कंटेंटचा फायदा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसा होऊ शकतो याच्याकरिता या ठिकाणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी जी मुंबईला संस्था आहे याला देखील मदत करण्याची घोषणा ह्या बजेटमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे। IIMच्या सहकार्याने 20 पर्यटन स्थळांमधील 10,000 मार्गदर्शकांचे कौशल्य हायब्रिड पद्धतीने प्रमाणीकरण करणे, उच्च गुणवत्तेच्या 12 आठवड्याचे प्रशिक्षण अभ्यासक्रमाद्वारे अपग्रेड करण्यासाठी एक पायलट योजना त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। आपल्या देशात सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि वारसा महत्वाच्या सर्व ठिकाणचे डिजिटल दस्तऐवज करण्याचं काम देखील याच्यामध्ये हातात घेण्यात आलेलं आहे। आपल्या देशातला सर्वात महत्वाचा घटक ज्याच्यावरती आपली अर्थव्यवस्था चालते त्या बळीराजाकरता शेतकऱ्याचं उत्पन्न वाढविण्यासाठी मत्स्य व्यवसाय, त्याच पद्धतीनं 500 जलाशयांचा विकास आणि अमृत सरोवरांचा एकात्मिक विकास, पशुपालन, उच्च मूल्यांची शेती याला देखील प्रोत्साहन देण्याकरता तरतुदी करण्यात आलेल्या आहे। वैयक्तिक वापरासाठी आयात केल्या जाणाऱ्या सर्व करप्राप्त वस्तूंविरुद्ध जकात 20% वरून 10% पर्यंत त्या ठिकाणी केलेले आहे। सर्वसामान्य लोक जे औषधी वापरतात त्यातल्या जवळजवळ 17 औषधी आणि औषधांवर मूलभूत सीमा शुल्काची सूट देखील देण्यात आलेली आहे। अशा पद्धतीचे अनेक सर्वसामान्य लोकांच्या कामात येणारे, शेतकऱ्यांच्या हिताचे, कामगारांच्या हिताचे अशा पद्धतीचा अर्थसंकल्प आज या ठिकाणी देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात आमच्या केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आहे। याच्यामुळे निश्चितच आपला भारत देश वेगाने तर प्रगती करेल, त्याच पद्धतीने ही प्रगती होत असताना या देशात राहणाऱ्या सर्वसामान्य
माणसाचं जीवन हे सुखी आणि समृद्धी कसं होईल याची देखील काळजी घेण्यात आलेली आहे. आपण सर्वजण आल्यात याच्याकरता आपलं सर्वांचं आभार व्यक्त करतो. या संदर्भात आपल्याला काही माहिती विचारायची असेल तर आपण हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.